नमस्कार मंडळी, ओट्स रवा डोसा कसा करायचा याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. चला आपण त्याचे साहित्य पाहूया. तर मी याच्यामध्ये 1 कप ओट्स घेतले आहे, त्याच्या अर्धा कप तांदूळ घेतले आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घेतला. याला मी अर्धा तास भिजवून ठेवले होते. 1 बटाटा घेतला आहे स्वच्छ धुवून. हा बटाटा आता मी बारीक किसून घेणार आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये जे आपण भिजवलेलं तांदूळ, रवा, ओट्स आणि बटाटा हे बारीक पेस्ट करून घेते. हे बघा, आता आपली पेस्ट तयार झाली आहे. याच्यात जरासुद्धा आपल्याला कणिक ठेवायची नाही आहे. बॅटर झाले आहे आपले. आता आपण पुढची तयारी बघूया. इथे मी 2-4 काड्या कोथिंबीर घेतली आहे. 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट आपल्या आवडीनुसार घ्या. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. पाव इंच आले घेतले आहे आणि 1 चमचा जिरे घेतले आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहोत. आता मी याच्यामध्ये 1 चमचा दही घालते आणि वाटून घेतलेला ठेचा पाणी न घालता आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व आपण एकत्र करून बॅटरमध्ये घालणार आहोत. बॅटरमध्ये घातल्यानंतर याला आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, आपण चांगले मिक्स करून घेतले आहे. आता याच्यात मी 1 चमचा मीठ घालते. पुन्हा एकदा पळीने आपण चांगले मिक्स करून घेऊया. मीठ आपले चांगले मिक्स झाले आहे. इथे मी तवा ठेवला होता गरम करण्यासाठी. आता याच्यावर आपण ब्रशने तेल सोडूया. सर्व बाजूनी तेल सारखे लावून घेऊया ब्रशने. आता याच्यामध्ये मी 1 पळी बॅटर घालते. सर्व बाजूने आपण सारखे करून घेऊया. जास्त जाड नाही करायचे आहेत आपल्याला. एक बाजू आपण चांगली खरपूस करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. साईडला बघा, कड्या सुटल्या आहेत. वरची बाजूसुद्धा पूर्ण कोरडी झाली आहे. आता याला आपण पलटी करून घेऊया. एक बाजू आपली छान अगदी खरपूस भाजून झाली असणार. आपण चेक करूया. हे बघा, ही बाजू कशी आपली छान आणि पूर्णपणे सर्व बाजूनी सारखी भाजून झाली आहे. तशीच आता आपण दुसरी बाजूसुद्धा अशीच सर्व बाजूनी सारखीच खरपूस भाजून घेऊया. दोन मिनिटे ठेवून आपण याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला डोसा तयार आहे. आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते. दुसऱ्या डोशाची तयारी करूया आपण. तसेच 1 पळी बॅटर मी तव्यावर टाकले आहे. त्याला आता पुन्हा एकदा आपण पळीने सारखे करून घेऊया. वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपण पलटी नाही करणार आहोत. जेव्हा वरची बाजू कोरडी होईल तेव्हा आपण त्याला पलटी करून घेणार आहोत. साईडला आता मी तेल सोडते, म्हणजे कडा सुटतील साईडच्या. आपण कलथ्याने बघूया. हे बघा, आपली वरची बाजू पूर्ण कोरडी झाली आहे. आता आपण दोन्ही बाजूनी डोसा आपला आता खरपूस भाजून झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत. हा डोसा खायला खूप छान लागतो. लहान मुलांनाही डब्यात द्यायला काही हरकत नाही. मुलांना डब्यात दिला तरी चालेल. तसेच
आपल्याही नाश्त्याचे सकाळचे काम होते. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.